चला मित्रांनो, हा ब्रेक झाला पाऊण तासाचा. 9,999 10,000 किलोमीटर कंप्लीट. तर ह्या आनंदाच्या मोक्यावरती आपले 10,000 किलोमीटर पूर्ण झालेत. 8 महिन्यात आपले 10,000 किलोमीटर कंप्लीट झाले. अभी मैं इसका एक प्रॉपर रिव्यू देने वाला हूँ. बट बाइक कैसी है, किसको लेनी चाहिए, किसको नहीं लेनी चाहिए, त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल कोणाला घ्यायची गाडी, कोणाला नाही. चॉईस तुमचीच आहे, तुम्ही घेऊ शकता. आत्ता मी कोल्हापूर मध्ये आहे. इथे कमान होते, ऐतिहासिक कमान होती कोल्हापूरची. इथंच होती बघा, इथेच ती कमान होती, जमीनदोस्त करून टाकली. महाराष्ट्र बॉर्डर संपून आता आपण कर्नाटक मध्ये एंटर होणार आहे. कर्नाटक फर्स्ट टाइम मी आउट ऑफ महाराष्ट्र चाललोय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मध्ये आभारी आहोत. म्हणजे इथून पुढे कर्नाटक सुरू होते. खासदारातला पहिला असेल मी असा की बाई बाईकवर आउट ऑफ राज्य चाललोय, म्हणजे आलोय. गाडीतनी गेलेच भरपूर, पण बाईकवर पहिल्यांदा. गाडीत गेले असतील तर खानदानात पहिल्यांदा मी आलोय गाड़ी घेऊन. मुझे खुद पर गर्व महसूस होता है क्योंकि मैंने इतना डेयरिंग किया और डेयरिंग करके मैं यहाँ तक पहुंच गया हूँ दोस्तों. जिगजग काय विषय आम्हाला काय कळा ना. हा, ही चेकपोस्ट आहे, ही कर्नाटक राज्याची चेकपोस्ट आहे. इथून कर्नाटक सुरू होते. थोड़ा सा चमन चपाटा खाने का मन हो रहा है. भाई यहाँ के लोग बहुत अच्छे लगते हैं मुझे. से शुरू है, यहाँ पे चेकपोस्ट है. उसके बाद म्हणजे त्याच्या पहिले महाराष्ट्राची बॉर्डर होती आणि आता आम्ही कर्नाटकमध्ये एंटर केले प्रॉपर. गाड़ी में काड़ी, गाड़ी में खाड़ी. बहुत अच्छा दिख रहा है भाई. गाड़ी का लुक ही मतलब खतरनाक वाला है. आत्ता वाजले 11:30 आणि आत्ता आम्ही आहे महाराष्ट्र कर्नाटक बाउंड्रीवरती. परत विठ्ठल कामतलाच थांबलोय कॉफी पिण्यासाठी. एक 300 किलोमीटर आमचं रनिंग कव्हर झालंय. आत्ता वाजले ते 11:15 आणि 11:15 वाजता आम्ही आत्ता कर्नाटक महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती. जिथे गाड्या येतात तिथं महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि इथून कर्नाटकची बाउंड्री सुरू होते. गाडीचा परफॉर्मन्स एकदम कडे. आणि ॲव्हरेज जर बघितलं ना किती दिले, तर ॲव्हरेज ना 37चं दिले मला. दाखवतो 38 kmpl. 38. भाई मी ना नाचल एवढं जर ॲव्हरेज दिलं ना गाडीने कंटिन्यू. GoPro का प्राइस क्या है? इसका 50,000. चिन्मय एक्सप्लोर. इथले जे रोड आहेत ना मित्रांनो, एक नंबर रोड आहेत. खरं असं वाटतच नाही मी आउट ऑफ महाराष्ट्र आलोय म्हणून. शपथ. मला पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकत होतं, विचारत होतं की कॅमेरा कितीचा आहे, युट्यूबवर टाकतात का, इंस्टावर टाकतात. राईट, लोक विचारतात, ॲप्रिशिएशन देतात. राईट, भारी बनवून नंतर ऑफ कॅमेरा माझं काय नाही, बॅटरी संपली त्याच्यामुळे कॅमेरा पण झाले. आता जर ड्रोन जर असतं ना मित्रांनो, असलं भारी दृश्य आलं असतं ना. ही सगळी आमराई आहे, टोटल आमराई, आणि त्याला सगळा मोर आलेला आहे. परत कधी ह्या रोडला येईल मला माहित नाही मित्रांनो, पण आत्ता आलोय. एन्जॉय करू आपण, एन्जॉय. खड्डे में झड्डा आहे मित्रांनो. ह्या मी मॅपवर तुम्हाला टाकेल. मला गावांची नावं पण, म्हणजे आता मी कंटिन्यू गाडी चालवते त्याच्यामुळे मला गावांची नावं पण जास्त घेता येईना, कारण की वाचताच येत नाही भाई ते कन्नडमध्ये. काय कल्ला मुल्ला उल्ला काला मुल्ला काय आहे भाई, कल्लू आली काय नाव, गावांची नाव आहे डेंजर आहे भाई. भाई अच्छा है, स्वीट नहीं है लेकिन बहुत अच्छा है भाई, जरूरत थी इसकी. कर्नाटकात पहिला व्यक्ती असं सापडला की भाई तू मराठी बोलतो, तो इथला मराठी, हिंदी नाहीये. आम्ही जिथे थांबलोय ना, असला भारी रोड आहे ना मित्रांनो. दाखवतो, 1 मिनिट थांबा. पूर्ण जंगलातून आल्यासारखं फील वाटतंय. हे सगळी सागाची झाडे ना कडेला, असलं भारी वाटतंय ना मित्रांनो. हा निसर्ग आहे ना मित्रांनो, तुमचं टेन्शन, तुमचं डिप्रेशन, तुमचं फ्रस्ट्रेशन सगळं गायब करतो. सगळं काही क्षणात. एवढ्या निसर्गात ताकद आहे. हा जो रोड आहे ना मित्रांनो, कडक आहे, कडक. जे वळण आहेत ना, वळण नाथ गोळा आहेत. कंटिन्यू तर 70-80 नाही आहे, 80-90 स्पीड एकदम भारी मेंटेन होते. कोण आडवे येत नाही, काय नाही. सगळे आपापल्या धुंदीत. हे लाईट बंद पडले. आय थिंक मागची पिन लूज असेल, पण हे वर्किंगच होत नाही. दोस्तों, ये हमारा रूम है और हम तो भाई बहुत हेडेक भाई. रूम्स भाई अच्छा दिख रहा है. गाडी वगैरे सगळं इथंच आहे. हे रूम आहे तिथे.
आतली तुम्हाला रूम टूर देतो 1 मिनटं. हे बघा ही रूम आहे आमची अशी. ह्याची प्राईस वगैरे मला काय माहीत नाही आहे, सगळं मित्रांनीच बुक केलं. आता लगेज वगैरे काढतो, फ्रेश होऊन भेटूयात.